सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसारासन्नासुविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय। आपण नवरात्री निमित्त कल्याण पश्चिम येथील गोल्डन पार्क जवळील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये साहेबराव चव्हाण यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी देवी महात्म्यावर यथाशक्ती आपण चिंतन करतो। काल आपल्या या ग्रंथातले 6 अध्याय पुरे झाले। काल देवीने धूम्राक्षाचा वध केलेला आहे। श्री गणेशाय नमः। श्री देवे नमः। मेधा ऋषी म्हणे सुरथा ऐके जगदंबेची कथा एकाग्र चित्ते नृपनाथा श्रवण भावे करावे। मार्कंडे संगे शिष्याशी सूत वरला शौनकाशी तेची सांगतो तुलसी यथामती करुणिया। पूर्वाध्यायाचे अंतिदान शुंभ निशुंभ दोघे जण चंडमुंडा ते अज्ञा पुन्हा पाठविते जाहले। अज्ञा होताची दैत्या लागुनी असंख्यात भरले गगनी। चतुरंग सेना घेऊन चंडमुंड निघाले। शुंभ निशुंभाने या चंडमुंडाला आज्ञा केली। हे चंडमुंड कोण आहेत? हे 2 राक्षस आहेत। ज्यावेळेला पार्वती देवीच्या शरीरात सरस्वती देवी निर्माण झाली, तिला चंडिका या नावाने ओळखतात। तर तिला पाहून हे दोघेही आपले शुंभ निशुंभ जे राजे आहेत त्यांच्याकडे गेले। त्यांना सगळे हकीकत सांगितले आणि मग त्या शुंभ निशुंभाने देवीकडे सुग्रीव नावाचा दूत पाठवला की आमच्या स्वामींची एवढी सत्ता आहे, तू स्त्रीरत्नामध्ये सुंदर आहेस, आमचा राजा तुला पट्टमहिषी करण्याला तयार आहे, पट्टराणी करण्याला तयार आहे। आमचे स्वामी जे शुंभ निकुंभ या दोघांपैकी तुला जो आवडेल त्याच्याशी लग्न कर। तेव्हा देवीने त्यांना सांगितले की त्या दूताला सांगितलं, अरे बाबा तू म्हणतो ते खरं आहे,
तुझे शुंभ निशुंभ हे राजे पराक्रमी आहेत, सर्व त्रैलोक्य त्यांनी जिंकलेलं आहे, सगळं ऐश्वर त्यांच्या घरी पाणी भरतंय, मला कळतं, मी काय करू? मी तर पण केलाय, जो कोणी मला युद्धात जिंकेल त्याच्या बरोबर मी लग्न करेन. मग शुंभाने जिंको का निशुंभाने जिंको? तेव्हा तो दूत सांगतो की अगं कोणी देव सुद्धा त्यांच्या पुढे युद्धाला उभे राहू शकत नाही, तू तर स्त्री आहे, तू कशी काही ना काय करू म्हणाले. मी तर पण केलाय, माझा निरोप तुझ्या राजाला जाऊन सांग, त्यामुळे तो जातो. आणि मग शुंभ निशुंभ धूम्राक्षाला पाठवतात की तिला पराबोलाने आले तर ठीक आहे, नाही आले तर तिचं केशाकर्षण करून म्हणजे केसाला जणू ओढत ओढत फरफडणार. तिला वाचवण्यासाठी देव गंधर्व इत्यादी कुणी आले, अष्टदिक्पाल आले, त्यांचा पराभव कर. ही कोण आहे स्त्री रत्न तुम्ही म्हणतात, तिला घेऊन या. ती बऱ्या बोलाने नाही आली, फरफडणार. जास्ती काही ती करायला लागली तर तिचा वध केला तरी माझी हरकत नाही, फक्त ती कोण आहे, तिला ती मेली असली तरी तिचं शरीर घेऊन माझ्याकडे या. तो धूम्राक्ष जातो, तो आपल्या राजाचं पराक्रमाचं वर्णन करतो. म्हटले बघ बाबा, बऱ्या बोलाने आलीस, तुझाही मान राहील, तो तुला पट्टराणी करणार आहे, नाही आलीस तर मला तुला उचलून घेऊन जावं लागेल, ओढून न्यावं लागेल. तर ती म्हणजे मी काय करू, मी तर प्रतिज्ञा केलेली आहे, तुला पाहिजे तर तू घेऊन जा. तो आता धूम्राक्ष तिला घ्यायला येणार, तेवढ्यात ती हुंकाराने त्याचा वध करतो. त्याच्या बरोबर आलेल्या सैन्याचा नाश होतो. ही बातमी शुंभ निशुंभाला कळते. आणि मग शुंभ निशुंभ या चंडमुंडाला सांगतो तुम्ही जा, तिला घेऊन या. म्हणून चंडमुंड सर्व सैन्य घेऊन या देवीला आपला राजा जो शुंभ निशुंभ याच्याकडे घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. इथपर्यंतची कालची कथा आपली आलेली. वाजी वारणा रथ पदाने सेना समुद्र लोटलाक्षते गर्जना कट परसोने देव जाते भयभीत झाले. चतुरंग सेना निघाली. चतुरंग सेना म्हणजे त्याच्यामध्ये पायदळ असतं, घोडदळ असतं, रथाचं दळ असतं, हत्तीचं दळ असतं, त्याला चतुरंग सेना म्हणतात. ही चतुरंग सेना घेऊन निघालेले. सेना समुद्र लोटला क्षिदीप गर्जना परिसोनी देव जाते भयभीत झाल्या. वाद्ये वाजली अनेक दैत्य गर्जनी भयानक गगनातून किती एक हिमाचली उतरते. अनेक शस्त्रे घेतली हाती नग्न शस्त्रे धमकली ऐशिया परी वीर धावती लक्षाचे लक्ष तेरवा. क्रोधायमान जो प्रचंड म्हणून नामाचे चंड शत्रू ते करी खंड विखंड म्हणून मुंड म्हणते. त्या जो लवकर क्रोधित होतो असा हा क्रोधायमान आहे, म्हणून त्याला प्रचंड हे नाव आहे. आणि जो शत्रूचे तुकडे तुकडे करून टाकतो, खंड विखंड त्याला करतो, त्याचं नाव मुंड आहे. ते जाऊन पर्वतावरी विलोकते त्याचे शिखरे देवी वेसले सिंहासवरे किंचित हास्य करते. ते दोघही येतात आणि पाहतात ही देवी सिंहावर आरूढ झालेली. ती देवी कशी आहे? अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती उभी राहिली जगज्जननी. ही अष्टभुजा 8 भुजा धारण केलेली देवी आहे. तिच्या हातामध्ये बाण आहे, मुसळ आहे, शंख आहे, चक्र आहे, चूल आहे, कारमुक आहे, घंटा आणि लांगर. अष्टायुधे शोभदीप ऐसे पाहून देवी प्रति उद्योग करते झाले किती. देवासी न्यावे निश्चिती शुंभाजवळ एकदा. ओढोने धनुष्य लावले शर कित्येक धावले खडगधर. जाती तिच्या समीपासून हलकल्लोळ मांडलेला. एक म्हणती धरा धरा, कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करून तुरा शस्त्रे टाकली तिजोरी.
वृक्ष पाषाण जुगारती तिच्या अंगावरी पडती पुष्पप्राय ते लागती न गणित्या ते जगदंबा. सगळं सैन्य त्यांच्या त्यांच्या हातात जी शस्त्र आहेत ते देवीच्या अंगावर टाकतात. पण ज्याप्रमाणे पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती लोकांनी फुलं टाकली, पर्वताला काय होणार आहे? तसं यांनी टाकलेली सगळी शस्त्र त्याचा देवीवरती काहीही परिणाम होत नाही. वृक्ष पाषाण झुगारते तिच्या अंगावरी पडते पुष्पप्राय ते लागती न गणित्या ते जगदंबा. तरी शस्त्र टाको पाषाण टाको तेव्हा भवानी कोप करी मारू हवी सकळ वैरी क्रोध हे करून त्या श्री तिचे मुख काळे झाले. देवी संतापली आणि संतापलेली असल्यामुळे तिचं मुख काळं झालेलं. म्हशीसारखे काळे वदन भ्रुकुटी कराल दिशे जाणं तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली. आता बघा ही देवी कोणापासून उत्पन्न झाली? पार्वतीच्या देहापासून सरस्वती उत्पन्न झाली. चंडमुंडाशी ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं तेव्हा देवी भयंकर संतापली, संतापूर्ती काळी पडलेली आहे. तेव्हा त्या देवीच्या भ्रुकुटी करालीने तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली. त्या देवीच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली. त्या कालीचे वदन करा करी खड्गपाश अति चंचळ कळा नरमाळा केवळ भयंकर शोध विचित्र खटवांग जिजे करी जी व्याघ्राचे व्याघ्राचे चर्म पांगरे शुष्क मांस अति भयंकरी मेघाई रोजित महाविस्तारले वदना जिव्हा लळीत भीषण निवग्न जिजे आरक्षण क्रोधायमान सर्वदा हाक मारता क्रोधावेशा नाजे भरल्या दाही दिशा मग वेगे करीत प्रवेशा असुर सैन्या माझारी मग वेगे करीत प्रवेशा असुर सैन्या माझारी असुरांचे सैन्य सकळ भक्षिती झाली उतावेळ घंटे सहित गजतात्काळ शतावधी या कालीनी विक्राळ असं रूप धारण केलेलं आहे आणि तिने तिच्या मुखामध्ये हत्तीवरचा माहूर, हत्तीवर बसलेला सैनिक, हत्तीच्या गळ्यातली घंटा हे सगळं तिने भक्षण करून टाकलं, खाऊन टाकलं. असुराचे सैन्य सकळ भक्षिती झाली उतावेळ घंटे सहित गजतात्काळ शतावधी भक्षण अंकुश माहूत वीर सकळ त्या सहित असतेचा वेळ एकाच असते करून घेऊन तात्काळ मोठी गाडी आपल्या मुखे खाजोनी चावी सत्वर अश्वा सहित बसले वीर सारथ्या क्षेत्रदशा पार बक्षिती झाली ती काळी. मुख प्रचंड केलेलं आहे तिने. रथ जे म्हणजे हत्तीदळ तर तिने नाश केला. त्यानंतर होतं रथदळ. त्या रथाला असलेले अश्व, त्याच्यावरचा सारथी, त्याच्यामध्ये असलेला सैनिक, तो रथ, त्या रथावर असलेला ध्वज याच्या सहित गिळून टाकला. मुखी घालून चावी सतुर अश्वासहित बक्षले वीर सारथ्या सहित रथापार बक्षिती झाली ती काळी. इच्छा मात्रे मुख पसरे सैन्य घातले मुखांतरे केशाचे धरून लढकरी किती एक ते बसले ग्रीवे ते धरून किती एक मुखी घालून चावले लेख पादे रगडून या अनेक मारती झाली क्षणाला पुरे करून कित्येकाशी काली मारिती झाली असुराशी त्यांची शस्त्रास्त्रे वेगेची भक्षण केले. असुरांचे ते सर्व सैन्य सर्व मारिता विराई टाकले गर्व सर्व असंख्या पायदळालाही गिळून टाकले. खडगाने किती एक मारले कित्येक खटवांगे टाकले काही दंताग्रे विनशले सैन्य वरले ऐसे देखोनी धावला चंड शर वर्षावरी प्रचंड इत्यातही येऊन मुंड चक्रे टाकली. आता ह्या काली देवीशी युद्ध करायला चंड आणि मुंड दोघे पुढे आले. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या धनुष्यातून अनेक प्रकारचे बाण या काली मातेवर टाकले. अनेक प्रकारची चक्रही टाकलेली.
कालीने विक्राळ मुख बसुनी चक्रे गिळाली सर्व, तिची मुखी शोभायमान कैसी दिसती झाली, जैसी सूर्याची बिंबे अनेक घनोदरी शोभती देख, पुन्हा कालीने कसमुख प्रचंड हात मारले. ती सगळी चक्र त्या काली मातेने गळून टाकली. ज्याप्रमाणे आकाशात एकाच वेळा अनेक सूर्य उगवावेत तशी ती तेजायमान चक्र तिने गळून टाकली. पसरठ मुख अति विशाळ काळा जीवा बहुविक्राळ सिंहा ते उडून तात्काळ चंडावरी धाविले. केशी धरून यास तुला खडगे छेदले, त्याचे शिर मुंड धावला. यानंतर चंड पडला देखून तिने त्या चंडाला धरलेलं आहे आणि त्याचा शिरच्छेद केला. चंड पडलेला पाहिल्यानंतर मुंड पुढाला. मुंडातही खड्ग मारून भूमीची पाडला. न लागता क्षण तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले. मुंड पुढे आल्यानंतर त्या काली मातेने मुंडाचाही वध केला. राहिलेलं सैन्य पळून गेलं. ते दाही दिशा पळाले. असुर दळी हाहाकार तेव्हा झाला प्रलय थोर. असो चंडमुंडाची शिरे सत्वर घेऊन खाली पातळी. देवीच्या जवळी येऊन प्रचंड अट्टासे करून देविकाने ते क्षणे काय बोलते झाली. म्या तुझे हे चंड मुंड पशु मारले प्रचंड युद्ध यज्ञ आता वितंड शुंभ निशुंभा मारी. हे काली माते, मी ह्या दोन पशुचा वध केलाय, एक चंड आणि दुसरा मुंड. हे तुला मी बळी दिले. आता तू शुंभ निशुंभाचा वध कर. ऋषी म्हणे सुरथा लागून की चंड मुंडाची शिरे पाहुणे त्या काली प्रति देखणे देवी बोलते झाली. तू चंड मुंडा ते मारून त्यांच्या शिरात घेऊन येते झाले म्हणून चामुंडाय नावले. या तिही लोकांचे ठाई तू चामुंडा नामे पाहि विख्यात होणे तुझ सर्व आराधिते निश्चित. ऐसा प्राप्त होता वर काली आनंद होऊन थोर स्वयंमुखे जय जयकार करती झाली ती काली. या कालीला तिने चंडमुंडाचा वध केलेला असल्यामुळे सरस्वती देवीने या कालीला म्हणजे तिच्या मस्तकाला ते निर्माण झाले. या कालीने चंडमुंडाचा वध केलेला असल्यामुळे तिला चामुंडा हे नाव. आता आपण तिकडे पाहतो ना, चामुंडा देवीची पूजा झाली, दशहरा उत्सव सुरू झाला आहे दक्षिण भारतात. तेव्हा या चंडमुंडाचा वध करणारी ही चंडिका देवी, मैसूरला जे मोठा उत्सव होतो तिला चामुंडा हे नाव आहे. या तिही लोकांचे ठाई तू चामुंडा नामे पाहे विख्यात होऊन तुझ सर्व आराधिती निश्चित. ऐसा प्राप्त होता वर कालीचे आनंद होऊन थोर स्वयंमुखे जय जयकार करते झाले ते काली. असो या प्रकारे करून देवीने काली ते करून उत्पन्न चंड मुंडाचे करविले हनन हे कथन केले. आता पुढील अध्याय निर्मणा रक्तबीजाचे करील हनन हे चरित्राचे रसादान श्रोते जन परिसाद. मूळ श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ प्राप्त हो इच्छितार्थ याच्या श्रवण पठणे. भक्ती विनम्र देह करुण जे सदा करते देवी स्मरण त्यांच्या सर्वापदा निरसन जाती क्षण मात्र न लागत. चंडमुंडाचा वध झाला तर पुढच्या अध्यायामध्ये रक्तबीज राक्षसाचा देवी वध करेल. भक्तीने आणि नम्रपणाने जे कोणी देवीचं स्मरण करतात त्यांची सर्व संकट नाश पावतात. ऐसे व्यासाचे हे वचन येथे संशय घेईल कोणा परी पाहिजे भक्ती निर्वाण अनन्य भावे करुण्या. पण भक्ती पाहिजे, भक्तीशिवाय देव आपलासा होत नाही. ऐसे व्यासाचे हे वचन येथे संशय घेईल कोणा परी पाहिजे भक्ती निर्वाण अनन्य भावे करुण्या. स्मरण मात्रे संकट जाय मग चरित्रे कैसा अपजय श्रवण पडणे हो जय भाव धरावा. ज्या देवीचं केवळ स्मरण म्हणजे नामस्मरण केलं तर आपली संकट नाहीशी होती. मग जो कोणी हे देवीचं चरित्र वाचेल किंवा ऐकेल
त्याची संकट नाहीशी होतील यात काही संशय नाही. देवीने जैसे बोलविले तैसे जेथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसरे कृपा करून सर्वदा. त्या देवी कारणे नमस्कार आमचे असोत वारंवार, देवीचा हा ग्रंथ करणार निमित्त राम. इथे श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने चंडमुंड वदना सप्तमोऽध्याय जगदंबार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वत्यै नमः. सुरसर राजा कृपा पात्र मेधाय ऐकवे श्रीवी चरित्र. मार्कंडे शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगत असे. सुत शौनका करी कथन सर्व ऋषी करते, श्रवणा तिची कथा तुहा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण. रणी पडलिया चंड, मृत्यू पावला असता मुंड, उरले सैन्य देगा प्रचंड, रणी पडले असता. तो दैत्येश्वर शुंभदान तात्काळ झाला क्रोधायमान, तैसा शुंभही आपण क्रोधायमान झाला. ते दोघे प्रतापी केवळ ज्याच्या पुढे काळही कापे चळचळ, ज्या पुढे काळही कापे चळचळ. शुंभे बोलू द्या दैत्य दळाच्या ते सांगता झाला. दैत्यामध्ये थोर थोर 86 मुख्य सरदार, उदायुध नामे असुर किंवा युधायुव असते. आपला धूम्राक्ष गेला, चंडमुंड गेले. हे सगळं पाहिल्यानंतर शुंभ निशुंभाने आपल्या राहिलेल्या सगळ्या सैन्याला एकत्र व्हायला सांगितलं. दैत्यामध्ये 86 असे मोठे मोठे योद्धे होते, सरदार होते, त्यांची सैन्य होती. त्यांना सांगितलं आपलं आपलं सैन्य घेऊन युद्धाला या. ते आपापली गडे घेऊन आजी निरवत युद्धाला म्हणे. चंडिकेशी युद्ध निर्माण करणे आहे रणामध्ये. आजी माझे आज्ञेकडून निघावे, शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न राहावे कोणी, हिची आज्ञा. कंबुसंख्येचे असुर 84 सरदार आत्वाचे, कंबुनामे दैत्येश्वर राजे म्हणून ते आपणा. जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारखे क्रूर, असंख्य सेनेचा अधिकार एकैका होते. ते सर्व आपले सैन्य घेऊन आजी निघोत युद्धा लागून, शस्त्रास्त्र युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. दैत्यकुळे 50 प्रबळ, कोटी वीर नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुर कुळे जाणावे. पोटभेद करून अर्थ तो येथे देह काढला यथार्थ इतिहास हे संशोधने स्वतःचा अवलोकन करावे. असो 50 कोटी असुर कुळ, तितकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळ. असंख्य सैन्याचा अधिकार एका संशेषाचार, ते आजीने घोष सत्वर युद्धाला घेत. धौम्र नामाचे दैत्याद्भुत त्यांची कोळे असते तर युद्धाला माझ्या एका कुळाची संख्या केवळ 71 शतर राजे सकळ, तो सर्व अर्थांचा मेळ कुळायचे म्हणते. कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणते. यथार्थ असुर शंभू बोलला असं म्हणतात. ते कनकाचे वंशी झाले, कालक नाम पावले, जे काळाचे कथू लागले कोठे पडतो. प्रत्येकाने आपापल्या कुळातल्या लोकांना घेऊन यावं असं शुंभ निशुंभाने सांगितलं. कनकाच्या वंशामध्ये जे निर्माण झाले त्यांना कालक हे नाव आहे. जे काळाशीही युद्ध करू शकतात हे पराक्रमी राजे. ते कालक महासुर युद्धा निघोसत्र स्वसैन्य घेऊन या पार चंडिकेची झुंजावे. दुर्हाराचे वंशी जमले, दाऊर हा इसे नाम पावले, युद्धी निघोत बले सैन्यासहित. जे मरुवंशी जन्मले माऊर नामे पावती, ते युद्धा निघोत निश्चिती आजी आपल्या सैन्याने.
जे कालिका वंशी उत्पन्न कालिके नामाविधान ते सर्व या ठिकाणी युद्धाला गेली हीच आज्ञा समस्ताशी युद्धाशी निघावे वेगेसे घेऊन अपार स्वसैन्याशी देवी या परी सर्वाज्ञा पुन्हा असुरपदी शुंभजान जयाचे भयपूर्त शासन तोही निघता झाला असंख्यात महावीर घेऊन निघाला सतुर चतुरंग सेना अपार अंतनाय मोजित ते सैन्याचे भयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालले असंख्य असुर घेऊन शुंभासुराला युद्धा लागून यायचे चंडिकेने पाहुणे जडणकार कसे झाले. आता काली माता जिला देवीने चंडिका हे नाव दिले ती चंडिका तिने देवी धनुष्याचा टणत्कार केला. तेने भरले सर्वांबर भूमी कंपसुटला थोर शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळे त्या घंटानाथ काळी करते झाले जगदंबा. धनुष्य सिंह घंटांचा ध्वनी नादवाला दिग्गज करणे तो नाद ब्रह्मांड कोणी देव भयभीत झाले. तेव्हा पसरून या मुख चामुंडा देती झाली हाक भयभीत लोक होते झाले तेव्हा. त्यात वाद्यांचे घनचक्र दैत्यांच्या का अनिवार्य दिग्गज शेषकाळ समुद्र टाकोपा ते मर्यादा. देवी सिंह काली चंडिका अवघी मिळून या देखा महाक्रोधे दैत्या सकळांना स्थिती झाली. मूळ सरस्वती देवी युद्ध करतेच आहे सिंहावर. काली म्हणजे चंडिका ही युद्ध करते आणि सिंह स्वतःही युद्ध करतो. त्यानंतर नरेंद्राचा आणा जेर होते झाले वर्तमान सांगतो मी तुला कोण एकाग्रचित्ते अवधारी. सर्व दैत्यांचा व्हावा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून शक्य अवकाश सर्व देवांच्या पासल्या. आता ही जगदंबा माता काली माता सरस्वती माता देव विचार करतात की आपल्यासाठी युद्ध करते शुभ आणि शुभ. आपणही तिच्या मदतीला जावं म्हणून प्रत्येक देवाच्या शरीरातून त्यांची शक्ती बाहेर पडली. इंद्राच्या शरीरातनं इंद्राणी, विष्णूच्या शरीरातनं वैष्णवी, अशा त्यांच्या शक्ती त्या देवाच्या शरीरातनं स्त्री रूप धारण करून बाहेर आल्या. जसं देवाचं शरीर आहे तसंच ह्या शक्तीचं. वैष्णवी कशी आली गरुडावर बसून आली. शंकराची शक्ती ती नंदीवर बसून आली. ब्रह्मदेवाची हंसावर बसून आली. असं त्यांची जी वाहनं आहेत त्या देवतेची त्या वाहनावर बसून त्या युद्ध करायला आलेले आहेत. कुणाला या देवीला मदत करण्यासाठी. ज्या देवाचे जैसे रूप बळ तैस्याचे त्यांच्या शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे बांधले. इंद्र स्कंद वराह नरसिंह याही देवांचे शक्ती घेऊन आपापले रूप चंडिकेशी सहाय्य होऊन करावे दैत्याचे निर्मूलन या शरीरापासून निघून युद्धाला घे पासल्या. हंस युक्त विमाने वैसली स्फटिक माला हस्ते धरली कमंडलूने शोभा लावली एकाच देवी. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी ब्रह्माची शक्ती जी ब्रह्माणी आहे तिने एका हातामध्ये स्फटिकाची माल धरलेली, एका हातामध्ये कमंडलू आहे. हंस विमानामध्ये बसून ती ब्रह्मशक्ती आली आहे. ब्रह्माची शक्ती म्हणून त्याला ब्रह्माणी असं म्हणतात. ब्रह्मदेव चतुर्मुख आहे त्याची ही शक्ती पण चतुर्मुख आहे. ब्राह्मे म्हणते ती लागणे चतुर्मुख रूप धरणे युद्धा लागे आली असे. माहेश्वरी शक्ती जाण वृषारुळाने होना एक असते पिशोळ घेऊन पंचमुखी शोधू. माहेश्वरी म्हणजे महेश म्हणजे शंकर, त्याची शक्ती माहेश्वरी. तीही शंकरासारखंच रूप तिचं आहे. नंदीवर बसलेली, हातामध्ये त्रिशूळ आहे. शंकर पंचतुंड आहे म्हणजे शंकराला 5 मुख आहेत. तशी ह्या देवीलाही 5 मुख आहेत. तिला माहेश्वरी देवी म्हणतात.
माहेश्वरी शक्तिदान वृषवारुणाले होना एक आस्तिकी सोळगवन पंचमुखी सोडून सर्पाची वलय उठणे बहुत चंद्र रेखाबाय शोधा युद्ध करावे दैत्याप्रद म्हणून याची झाली कुमाराची शक्तिदान षण्मुखे शोभे आपण ते दिव्य शक्ती धरून मयुरावरी बसते कुमार म्हणजे शंकराचा मुलं शंकराला दोन मुलं एक षडानंदी ज्याला 6 मुख आहेत तो कार्तिक स्वामी आणि मंगलमूर्ती दोन ते शंकराचे अपत्य मुलं आहेत तो हा जो षडानन आहे स्कंद ज्याला म्हणतात की त्याने म्हणजे त्याची जी शक्ती तिलाही 6 मुख आहेत मोरावर बसून ती युद्धाला आलेली ती स्कंदाचे रूप धरून देवीची सहाय्य झाली येऊन असुराच्या वधा लागून येते झाली कोणते म्हणजे त्या षडाननाला म्हणजे कार्तिक स्वामीला स्कंद हे सुद्धा नाव आहे स्कंद आणि दुसरं नाव काय कार्तिक स्वामी तैसी वैष्णवी शक्ती गरुडावरी धारी बैसते शंख चक्र गदा शारंग हाती खडगधारी वाती भगवान महाविष्णूची वैष्णवी नावाची शक्ती गरुडावर बसून आली आहे तिला 4 हात आहेत एका हातात शंख आहे चक्र गदा आणि पद्म यज्ञ वराहाचे रूप जाण घेता झाला नारायण ती वाराही शक्ती आपण येते झाली युद्धाची यज्ञ वराह ज्या म्हणजे पृथ्वी हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी आपल्या काखेमध्ये घालून रसातळाला घेऊन चालला होता तेव्हा भगवंताने वराह रूप धारण केलं आणि ती पृथ्वीवरती आणलेली उडू दिली नाही पृथ्वीला त्या वराह देवताची शक्ती वाराही ती पण युद्धाला आलेली नरसिंही नरसिंहाची शक्ती ती झाली जिचे जटेने सर्वांची रिचोली नक्षत्रे नरसिंहाची शक्ती आहे नारसिंह ती आलेली आहे निघाल्या तेजाच्या त्या हया देणे तेने विचारसाठी कर कोण्या दैत्य धरते ताईचे ठाया पडू लागले वज्र असता इंद्र शक्ती ऐरावतार उड शोधती सत नेते विराजली चक्र दैसा दैत्य वज्र असता इंद्र शक्ती ही इंद्राची शक्ती आहे तिला इंद्राणी असं नाव जसं इंद्राच्या शरीराला 1000 भोकं पडली केव्हा भोकं पडली ज्या वेळेला हा इंद्र गौतम ऋषींचं स्वरूप घेऊन अहिल्याला भ्रष्ट करायला आला होता तेव्हा गौतम ऋषीने इंद्राला शाप दिला होता तुझ्या अंगाला 1000 भोकं पडतील आणि मग सगळे देव आले आणि त्यांना उत्शाप मागितला काहीतरी उत्शाप द्या मग म्हणाले 1000 ठिकाणी जिथे जिथे भोकं पडले तिथे तिथे एक एक डोळा येईल म्हणून त्याला सहस्त्राक्ष असं नाव आहे तो इंद्र आहे या इंद्राला जशी 1000 आहे शरीराला छिद्र आहे तसंच या देवीला पण आहे तिथे सहस्त्राक्ष ती पण इंद्राची पत्नी म्हणून इंद्राणी इंद्र हत्य वराह इंद्र ऐरावतार आढळून येतो तो इतकी आढळून आले इंद्राच्या हातामध्ये वज्र आहे तसं हिच्या हातामध्ये सुद्धा वज्र आहे वज्र असता इंद्र ऐरावतार उड शोभरी सतने ते विराजते शक्रदैसा तिलाही 1000 डोळे या प्रकारे इतक्या शक्ती मिळाल्या असता निश्चित तेथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्याकारी शंकर प्रकट झाले त्या ठिकाणी सर्व शक्ती सहितान मिळून बोले पंचवदन आता करावे दैत्यानं चंडिकेत्वा निर्धारी शंकराने चंडिकेला सांगितलं आता ह्या सगळ्या देवाच्या शक्ती तुझ्या मदतीला आले तू आता शुंभ निशुंभाचा वध कर इतक्या देवी देहापासून निघाली शक्ती विष्णा तिचे नाम चंडिका जाणं अनंत शिवा वेष्टी आता काय झालं या चंडिकेच्या शरीरात आणखीन एक देवी निर्माण झाली तिचे नाव चंडिका तिचेही नाम चंडिका जाणं अनंत शिवा वेष्टीची ती अत्युग्र शक्तिवारी असंख्यात गर्जनाकरी म्हणे सदाशिवा उधारी भूतत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता तू धूम्र जगेल तुला ईशान शंकर तू अनंत तरी गाथा करावे
दूत होऊन जाई वेगे शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी अति गर्विष्ठ दानवा लागे बोधत्वा करावा. मग ही चंडिका शंकराला सांगते, तू आता एक आमचं काम कर, तू आमचा दूत बनवून त्या शुंभ निशुंभाला जाऊन सांग की आम्ही अपराजित आहोत, आमचा युद्धामध्ये पराभव होणार नाही. कितीही तू युद्ध केलं पण आमच्याशी युद्ध केलं तर तुला जय मिळणार नाही. मग तुझा मान राख आणि परत जा बाबा. तुला प्राण वाचवायचं असं तर वाचव. तुला संधी देतो आम्ही प्राण वाचवण्याची. ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जनाकरी म्हणे सदाशिवा उधारी दूतत्व तुम्ही करावे, तुम्ही दूत म्हणून जा. मी असे अपराजिता तू धूम्र जेतील तुझा ईशान शंकर तो अनंता तरी आता एक करावे. दूत हो निदाई वेगे शुंभ निशुंभाचे पार्श्वभागे अति गर्विष्ठ दानवा लागे बोधत्वा करावा. अन्य हे जे जे दानव तया संगी असते सर्व त्या सर्वाचे असम्य भाव होयाचे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पाताळ लोक पाताळा जावे देवाने यज्ञवा ठेवावे उचित या काळी. आमचा निरोप सांगता की तुम्ही हे जे इंद्राचं राज्य जिंकून घेतलंय ते इंद्राला परत करा. देवांना मिळणारे जे यज्ञ भाग आहेत ते देवाचे देवांना मिळून द्या. तुम्ही पाताळात जा आणि पाताळात राज्य करा असा आमचा निरोप आहे. युद्धाला आला तर मात्र मरणाशिवाय दुसरं काही तुम्हाला मिळणार नाही. त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पाताळाला जावे देवाने यज्ञवाद सेवावे उचित या काळी. जीविताची आस्था असेल तरी जे तुम्ही कराल नाहीत रे मृत्यूभाव संशय नाही. माझी ही अट, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर मान्य करा, नाहीतर माझ्या दरबाराला तुम्हाला मृत्यूशिवाय दुसरं काही मिळणार नाही. तुम्ही युद्धाची इच्छा लावून युद्ध करा अति दारुण तरी माझ्या शिवा संतापुन्हा मातरून ते बघतो. देवीने या प्रकारे सांगून शिवास पाठवले जाण म्हणून तिचे नामाविधान शिवदूती झाली. म्हणून त्या शंकराला शिवदूती असं नाव मिळालं. ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती झाली जनी असो तेव्हा शिवजावने दैत्या संसारा. तुम्ही जावे पाताळाशी इंद्रे भोगावे स्वर्गाशी ऐसे कोण दैत्याची क्रोध येता झाला. युद्ध करावया लागून या संख्याचं श्रेष्ठ जोने जेथे होती कात्यायनी तेथे सर्वही पात्र. कात्यायनी देवी होती त्या ठिकाणी सगळे आलेले युद्ध करायला शुंभ निशुंभ आले. कत राज ऋषीचे गोत्र त्याशी कात्य म्हणते सर्वत्र त्यात उत्पन्न झाले म्हणून कात्यायनी कत राज ऋषीच्या गोत्रामध्ये ती निर्माण झाली आणि म्हणून तिला कात्यायनी हे नाव आहे. त्या देवीवरी असुरपती नाना शर्वषाव करते स्थूल परशु चक्रशक्ती आणते तेव्हा गुप्त प्रगट युद्ध करते दैत्य अनेक स्वरूपे धरते विचित्र असुरी माया रावते नाना वाहने वैभवते. देवी आपल्या शरीकडून सर्वही टाके निर्जाळून तेव्हा देवीची लीला पण आश्चर्य करते सुरूर तैसी अग्रभागी काले शूल गाये करी विकळी खट्टवांग काढणे दैत्यवेळी प्राण टाकले टाकले ब्रह्मशक्तीने जल शिंपवणे कित्येकांचे घेतले प्राण तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना. रुद्र शक्तीने मारून त्रिशूळ विध्वंसले असुरदळ वैष्णवी चक्रे दैत्यता काळ असंख्यात निवड. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती दाखवणे दैत्य संवारी इंद्रशक्ती वज्रेश्वरी दैत्याची रक्ताचे पूर्वाहाती दैत्य पडले नेणो किती हे मार्ग तेव्हा नसले निश्चित कबन देण्याचे अपार. गजरथाशोपदाचे वीर रक्तपुरी वाहत या अपार वाराहीने मारून कुंडप्रहार दैत्यापार मारले. दाढे करून चक्रे करून वाराही टाके संहारणे नृत्यशक्ती विधारून नखे दैत्या मारुष. दैसेची दियेने ते एखादे असंख्य बक्षिला दैत्यावरी हे तेजाच्या नदी दगड होती क्षणवादी. नरसिंह शक्तीची गर्जना ऐकून दैत्य लागते प्राणा चंडाट्टहास्य करे चंडाट्टहास्य करिता नाना दैत्य पडते शिवदूतीना दे करून दैत्य टाके संहारून भूमीस पडले ते भक्षून निर्मूल केले सर्व. असो या प्रकारे मातृकणं शोभा पावला अतिदारुण ऐसे पाहता दैत्य जाण अशा या शक्तीला
मातृगण असं म्हणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे काही पुण्यावाचन असतं, देवीचा याग असतो, त्यावेळेला या मातृकांची स्थापना होते. त्याच्यामध्ये एक आपली कुलदैवता असते. त्या मातृकालाच मातृका पूजन असं म्हणतात. त्या मातृकांचं पूजन होतं. त्या मातृकाचं पूजन कशासाठी आहे तर आपण तांदूळ शिजायला टाकताना काही वेळेला त्याच्यामध्ये असलेले पोरकिडे सुद्धा त्याच्यामध्ये जातात. काही वेळेला भाजी चिरताना त्यातल्या आळी म्हणा काही म्हणा तेही फुटलं जातं. म्हणजे आपण काहीही करत असताना आपल्या कळत न कळत जे आपण चाललोय, पायाखाली मुंगी मेली, चिंता गेली, अशी आपल्या हातून कळत न कळत होणारी पाप या मातृका पूजनाने नाहीशी होतात. म्हणून पुण्या वाचनामध्ये आधी गणपती पूजन, वरुण पूजन, त्यानंतर मातृका पूजन होतं. असो या प्रकारे मातृगणात शोभ पावला. तिदारुण आईसे पाहता दैत्य जाण पळते झाले पळाले पाहुणा असुरराज मग धावला रक्तबीज क्रोधे युद्ध कराव्या देवी सभेचे. मग रक्तबीज नावाचा राक्षस पुढे आला. या सगळ्या देवांच्या ज्या शक्तीत मातृशक्ती, त्यांनी शुंभ निशुंभाच्या त्या सैन्याचा नाश केला. रक्तबीज नावाचा राक्षस देवीची युद्ध करायला. त्या राक्षसाला देवीने बाण मारला तर त्याच्या शरीरातनं जेवढे रक्ताचे थेंब बाहेर पडतायत त्या एकेका रक्ताच्या थेंबापासून एक एक राक्षस निर्माण व्हायचा. त्याच्या हातामध्ये पुन्हा शस्त्र, तो युद्ध करायचा. त्या राक्षसाला बाण मारला, त्याच्या अंगातनं शरीरातनं रक्त बाहेर पडलं की पुन्हा राक्षस निर्माण व्हायचे. असे असंख्य जिकडे पाहिजे तिकडे राक्षस निर्माण झाले. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू बडे मेदिने त्यासारखा दैत्य लक्षणे उत्पन्न होय ऐसा तो. मग असा हे रक्तापासून असंख्य दैत्य तयार झाले. अशी कथा दुसरी कुठे आली? ज्याच्या शरीरातनं रक्त पडतायत त्या रक्तापासून अनेक त्याच्यासारखीच राक्षस निर्माण झाले. अशी कथा कुठं आली? रामायणामध्ये कथा अशी आली. अहिरावण आणि महिरावण या दोघांना मोहिनी अस्त्र टाकून त्यांनी पाताळ लोकांमध्ये नेलं. मकरध्वजाशी युद्ध करून मग त्या अहिरावण महिरावणाकडे ते गेले. हा मकरध्वज कोण आहे तर त्याच्या शोधाला ज्यावेळेला मारुती गेले त्यावेळेला हा मकरध्वज त्या ठिकाणी नगरीचं रक्षण करत होता. त्याच्याशी युद्ध केलं मारुतीने आणि त्याला आता मुष्टीप्रहार मारून टाकणार. तेवढ्यात त्यांनी सांगितलं तुझा जो कोणी असेल या संकटातनं सोडवणारा त्याला तू हाक मार. तो म्हणाला मला संकटातून सोडवणारा म्हणजे एकच आहे, सीताशोकारण मारुती, त्याचा मी मुलगा आहे म्हणाले. मग मारुती ब्रह्मचारी त्याचा मुलगा तू कसा? मग त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तृतीय भाग लंका होळीपै केली जानकीची शुद्धी श्रीरामाने केली. मारुतीने ज्या वेळेला 3 भाग लंका जाळली त्यावेळेला समुद्रात जाऊन शेपटी बुडवणार. तेवढ्या समुद्र काकुळतीला आरामले आमचे सगळे मासे उडून जातील. त्यापेक्षा तू कडेल बस बाबा, आम्ही लाट टाकतो, लाटेने तुझी शेपटी बंद. मारुतीला आला तर घाम, त्याने तो घाम टाकला समुद्रात. तो मगरी निघेला आणि तिला मुलगा झाला म्हणून हा मकरध्वज. का मकरध्वजाला विचारलं हे अहिरावण महिरावणाने कुठे ठेवले? म्हणजे ते कालिका मातेच्या मंदिरात ठेवले. त्याला तिथे घेऊन गेले आणि मग काय केलं? गवाक्ष द्वारातनं आत गेले गुप्तपणे. मारुतराय त्या देवीची मूर्ती काढून बाजूला ठेवून दिली. आपण स्वतः देवीचं रूप घेऊन बसलाय आणि अहिरावण महिरावण ज्यावेळेला रामाला विरोध आणले
बळी द्यायचा होता देवीला. आणि त्यामुळे मी प्रसन्न झाले देवी, मला ते त्यांचे तुकडे तुकडे करून आत टाकू नका, अखंडच टाका म्हणजे वर्ण गवाक्षदारांना. ते पूर्वीच्या वेळेला वरती मोकळं ठेवायचं हवा येण्यासाठी गवाक्षद्वार. मग यांनी त्या रामाला आणि लक्ष्मणाला वर्ण गवाक्षद्वारांना खाली टाकलं आणि म्हणले आता पंचामृत अमुक तमुक काय टाकायचं ते टाका. सगळं मारुतीने तोंड मोठं केलं, जुळून टाकलं. हे विचार करतायत बाहेर गोमुखातनं बाहेर का पडत नाही, म्हणून त्यांनी ते पहारी आत टाकून बघतायत काय अडकलाय का अडकलाय. देवीला जाऊन लागतंय ते सगळं. देवी म्हणजे मारूलाय काय चाललंय काय. आणि मग त्यावेळेला तो अहिरावण आधी आत येतो आणि आत आल्यानंतर तो देवी म्हणून भयभीत होऊन जातो पाया पडायला. मारुतीने त्याला तसाच पायाखाली दाबलाय. तो अहिरावण त्याला आधी मारुती आणि मग ते मंदिर उडून लावलं आणि बाहेर आले युद्धाला. राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतलेलं आहे. राम लक्ष्मणाला विचारलं मारुतीने, आता या संकटात तुम्हाला रक्षण करणारा कोण आहे. तेव्हा ते सांगतायत की आम्हाला या संकटात मारुती असता तर त्यांनी रक्षण केलं असतं. राम म्हणतात राम लक्ष्मण. मग भगवान मारुतीने ते देवीचं रूप काढून टाकलं आणि स्वतः पाया पडला. आणि मग युद्धभूमीवर जाऊन त्यांनी ते धनुष्यबाण आणले. राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतलं आणि युद्ध केले. पण त्या महिरावणाला एक वर की तू ज्यावेळेला युद्ध करशील त्यावेळेला तुझ्या शरीरातनं जेवढे रक्तबिंदू बाहेर पडतील त्याच्यावरती एक भुंगा येईल आणि अमृत वर्षाव करेल. तितकी शरीर तुला निर्माण त्याप्रमाणे यायचं. आणि मग ती चंद्रसेनेने ती हकीकत सांगितली एवढं. पण म्हणले मला काय देणार. मारुती म्हणले मला एक दिवस तरी रामाबरोबर राहायचं आहे, एक दिवस तरी का होईना. मारुतीला मोठं संकट पडलं. आता इच्छेकडनं तर गुपित काढून घ्यायचंय. म्हणले आता नंतर काय करायचं बघू. ठीक आहे म्हणले मी रामाला घेऊन येतो. एक हकीकत ऐकतो, त्या भुंग्याला मारून टाकतो, एक भुंगा तेवढा ते जिवंत ठेवतो आणि इकडे रामाला येऊन सांगतो आता या रक्तबिंदूवरती जे अमृत वर्षा होता तो आता बंद झालाय, त्याला मारून टाका. आणि मग राम त्या महिरावणाचा वध करतो. आता ही चंद्रसेन आहे त्याची बायको. रामा सांगतात असं अशी गोष्ट झाली बाबा. मी तर शब्द राम म्हणले अरे बाबा ही एकपत्नी व्रताचा आहे, तू असा कसा शब्द दिला त्याला. म्हणजे काय करू, संकटच भीषण होतं. कारण तुम्ही किती ह्याला मारला तर निर्माणच होणार ना. ती शेवटी खंडित करायचं होतं. मग म्हणले आता तूच यातनं मार्ग काढ, बुद्धिमत्ताम वरिष्ठम असायचं. मग मारुतीने त्या भुंग्याला बोलवलं आणि या चंद्रसेनाला सांगितलं जर राम त्या पलंगावर बसले, पलंग मोडला तर माझे काही चालणार नाही. भुंग्याला बोलवलं. तो खालचा पलंग केळीच्या पानासारखा पापुद्राच फक्त ठेवला वर, एखादा प्लाय राहावा असाच. राम येऊन बसल्यावर तो पलंग मोडला. मग चंद्रसेना म्हणाले मी आता शाप देणार. म्हणले आता शाप देऊ नको. रामाने सांगितलं याला शाप देऊ नको, हे रामावतार आहेत. या रामावतारामध्ये एक पत्नीव्रती मी आहे. तुला पुढच्या अवतारात तुझा उद्धार करेन. आणि मग कृष्णा अवतारात ती सत्यभामा झाली. त्याच्या शरीरापासून रक्तबिंदूपणे मेंदीने त्याच सारखा दैत्य कक्षणी उत्पन्न हो आहे. तो हस्तकी गदा घेऊन युद्धात धावला न लागता क्षण इंद्रशक्तीने वज्र मारून ताडण केले ते. तेव्हा सहजची रक्तवर्धा भूमी दैत्योद्भव तद्रूप पराक्रमे देशस्ते घेऊन युद्धधर्मी प्रवर्तले झाले सर्व. त्यांच्या देहापासून निश्चिती जितके रक्तबिंदू पडत तितके सैर दैत्य होती. समस्त रक्तबीजासारखे त्यात सारखा पराक्रम क्रोधाने करते संभ्रम नानाशस्त्र लक्ष्मण व देवी लागी ताडली. इंद्रियने वजले करून रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण. रक्त पडताचे दैत्य उत्पन्न सहस्रावधी झाले. वैष्णवे मारी चक्र धरून इंद्रशक्तीने करे इंद्रशक्ती गदेने करी ताडना. रक्त पडता भूमी जाणं असंख्यात होतीने. कुमार शक्ती बाराही शक्ती दुसरे शक्ती नरसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करता झाल्या.
आपापली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगणा परी दैत्य संख्यात होणं सर्व जग सर्वत्र व्यापले. तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापले स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्य माता. रक्तबीज जिकडे तिकडे पाहून देवास पडले साकडे ब्रह्मादे भयभीत चकित वेडे होते झाले सर्व. ऐसे पाहून तेव्हा चंडिका काली ते बोलली देखा म्हणे मुख पसरून सगळे का रक्तबिंदू ते प्राशन करी. चंडिकेने कालिकेला सांगितलं तो आता मोठं मुख कर. या रक्तबिंदूच्या शरीरातनं रक्तबिंदू खाली पडला की तू गिळून टाक. त्याचा जर स्पर्श जमिनीला झाला तरच नवीन तयार होते. पण तू रक्त गिळून टाकला तर नवीन तयार होणार नाही. रक्तापासून उत्पन्न असून त्याचे भक्षण करी सतुर तुझं सांगितलं हा प्रकार करता मरण पावत. ऐसे सांगून देवी तुळशीला घेऊन असे मानलं काली मुख बसवून गिळीत रक्तबिंदू केला. रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्यातले सर्वही असंख्यात पक्षे काही मुख बसवून काढले. एक उरला तो गदापाते ताडता झाला देवी ते देवी नकडून त्या ते ताडते झाले. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तगण कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात झाले. त्याचे चावून काली बक्षिस जे जे रक्ताने उत्पन्न होतं एवं चामुंडेने तो रक्त त्याचे बक्षिस. चामुंडेच्या तोंडामध्ये पुन्हा नवीन तयार व्हायचे. चामुंडाने ते रक्त घेऊन टाकले. देवीने सुलानिबाण त्याची मारून पडला भूमीचे तेव्हा जय जयकार आकाशी पुष्पवर्षावळी करता झाला. सर्व देवाते झाला. मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशाने मदतयाला होता झाला होता. असो या प्रकारे करून केले रक्तबीजाचे हनन. आता पुढील अध्याय मरण निशुंभाचे होईल. व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलवले तैसे जैसे निरुपले संशय नाही सबला. याचे कथा श्रवण पठण सर्व संकटे जाती निर्सुन श्रवण करी देवी आपण भक्ताजवळी बैसून या. चंडिके तुझं नमस्कार माझ्या असोत वारंवार राम तो चरणाचा किंकर शरणागत सद्भावे. इति श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनोंतरी देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्या कथने रक्तबीज वदनाम अष्टमोऽध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु जगदम्बार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदम्बा माता की जय. सप्तशृंगी माता की जय. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकायै नमः. शौनकादी म्हणती सुताशी सुरत राजा म्हणे मेधा ऋषी विचित्रे आख्यानामासे निरुपले स्वामी. देवीचे हे चरित्र आघात त्या रक्तबीजाचा वधत्वा मी ऐकला. सावध चित्तावले होते. पुन्हा ऐकावया लागून इच्छितसे माझे मन. रक्तबीज पावल्या मरण पुढे काय वर्तले. शुंभ निशुंभ दोघे परम काय करते झाले कन्वा त्यांचा युद्ध धर्म निरुपावा स्वामी. ऋषी म्हणे नृपा लागून आता सावध व्हावे म्हणे. रक्तबीज पडताळणे सर्व सैन्य नाश झाला हे पाहुणा क्रोधे बदला. शुंभ जाण रागे निशुंभ एकत्र युद्धा लागे निघा. त्यांच्या उभय भागी अन्न वृष्टी अगर वृष्टी असंख्य निघाले असुरचे ठीक क्रोधे चावून देवीवरी चालले. शुंभही घेऊन असुरसेना क्रोधे निघता झाला ना युक्त देवूनी मातृगणा देवीवरी जाऊन. तेव्हा शुंभ निशुंभाचे युद्ध देवीचे झाले. निकराचे भय करून सगळं देवाचे धैर्य करले. बाण पर्जन्याच्या धाराच्या माझी शिरे वर्षली गारा. शुद्ध जळाचे खरा चालले. गज तुरंग रसासहित पदाची ही चालले वाहता. संख्य असुरांचा होय प्रलय थोर होता. देवीने सोडून आपले बाण छेदले. दैत्याचे शरनिर्वाण. शुंभ निशुंभाचे अंगी दाण काढून कष्टी झाले. खड्ग घेऊन तीव्र धान निशुंभ धावून सत्वर क्रोधे सिंहाच्या मस्तकावर काढून करता झाला. मग देवीने तीव्र शस्त्रे करून खड्ग पाडला. चेतून अष्टचर जाड ऐशी डावे.
ढाल तलवार छेदली पाहून शक्ती मोकलली जिची त्रैलोकी प्रवाह पडली कडकडोनी आली ती तव त्या शक्तीने पाहून देवीने सोडली सुदर्शन वरचेवरी द्विधा करून क्षणमात्र टाकले. निशुंभ युद्धाला आले. त्यांनी सिंहाच्या मस्तकावर तलवारीने प्रहार केला. मग देवीने तीव्र असा शर सोडून त्या निशुंभाच्या हातातला खड्ग म्हणजे तलवार छेदून टाकली. अष्टचंद्र देखील ढालही छेदली. ढाल तलवार छेदली पण शक्ती मोकलली जिची त्रैलोकी प्रभा पडली कडकडून आली ती म्हणजे त्या निशुंभाच्या हातातली तलवार छेदून टाकली. निशुंभाच्या पाठीशी असलेली ढाल छेदून टाकली. हे पाहून त्यांनी आपल्या हातात असलेली शक्ती, मी काल सांगितलं शक्ती म्हणजे मंत्रलेला बाण, तो सोडला. देवीने सुदर्शन चक्र छेदून टाकून ती शक्ती छेदून टाकली. निशुंभ क्रोधावला ते क्षणी त्रिशूळ टाकला देवीवर. देवीने तो मुक्ती प्रहार पूर्ण केला क्षणात. मग गदा तोडून असुर टाकता झाला देवीवर. ती देवीने तिकडे वस्त्र केली क्षणात. नंतर परशु घेऊन धावता झाला देखणे देवीने तीव्र बाण मारून भूमीवर मूर्छित पाडला. निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला. सुरे बैसुन्या रथांतरे आयुधे धरी करा. नाना प्रकारची शस्त्र बाण त्यांनी देवीच्या अंगावर टाकले. देवीने तीव्र बाण मारून निशुंभाला मूर्छित केलं. आपला भाऊ मूर्छित झालेला आहे पाहिला तर शुंभ युद्धाला आलेला आहे. निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला. सुरे बैसुन्या रथांतरे आयुधे धरी करा. अष्टभुज तया लागून त्यात आतोल अष्टयुद्धे जाणार. त्याही व्यापुण्या सर्व झाला ते काय. शुंभाला हे देखून देवीने शंख वाजवला. पूर्ण कार्य करून ब्रह्मांड. या शुंभाला 8 हात आहेत, अष्टभुजा आहेत. त्याला त्या 8ही हातामध्ये शस्त्र आहेत, ते घेऊन तो युद्धाला आलेला आहे. देवीने शंखाचा आवाज केला. त्यात घंटानादाचा ध्वनी नाद भरला. दिग्गज करणे तो नाद आहे. तो सुरा कोणी पाठी धरते शुंभाच्या. त्यात तो नाद असुरा कोणी पाठी धरते शुंभाच्या. त्यात वाद्याचा घोषापारा दुर्गज दिवंकरा. स्वर्ग मृत्यू पाताळ पर भले नादे भरले सर्व. त्या सिंहाची आरोळी नाद भरला. ब्रह्मांड गोळी प्रतिध्वनी अंतराळी भयंकर झाला. पृथ्वी थरारली अंतरी शेष टाकोपाय सत्रे. चतुर्दश लोकावित्री प्रलय काळ वाटला. दिग्गज झाले मूर्छागत इतरांचा झाला अंत. गत प्राणसंख्यात दैत्य झाले ठिकाणी. त्यात काली उड्डाण करून दोही कराते उभारणे. आकाश पृथ्वी ते ताडण करते झाले सकाळ. ब्रह्मांड गरजले ऐसा नाद ऐसा. पूर्वी झाला जो प्रसिद्ध कालीची गर्जना आकाश भुवनात झोडला. त्या शिवतोची गर्जना त्रास पावले. असुरसेना क्रोधावला. शुंभराणा मारूपाय देवी. देवी म्हणे तया लागून तिष्ठ तिष्ठ. असुराक्षण सर्व देवाने म्हणून जयशंत केला. शुंभ धावली जीव शक्ती टाकता झाला देवीवरी. तिच्या ज्वाला आकाशी धावते प्रलयाचे. शुंभाने देवीच्या अंगावर शक्ती टाकली. तो बाण आकाशामध्ये अग्नीची ज्वाला वर्षत देवीच्या अंगावर आला. तैसी देवीने शक्ती ऋण तिची केली निवारणा. शुंभाच्या सिंहनादेकडून त्रैलोक व्यापले. देवीने त्याच्या शक्तीवर शक्ती टाकली. ते दोन्ही गुप्त झाले. त्याच्या सैन्याचा शब्द जाणून मारा म्हणून उठला जाणार. शुंभाच्या शब्दात त्याची पुन्हा शब्द झाला त्रैलोके. शुंभे मूर्छित झाले नाही. शुंभही उठला. तोही उठला. शुंभे असंख्यात वाण सोडले. देवीने छेदून टाकले. देवीचे सर्व वहिले शुंभेचे दक्षिण. मग मग देवी क्रोध पाहून सोळ मारती झाले देखणे. तिने शुंभ मूर्छा येऊन भूमीवरी पडेल. तो इतक्यामध्ये निशुंभदारा लावला. मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडली चपलत्व. त्याला शोळ मारला. तो बेशुद्ध वाटला. निशुंभ जागा झाला. युद्धाला आला. चंडिकेचे
तो इतक्यामध्ये जाण निशुंभ झाला सावधान बघा ते धनुष्य घेऊन बाण सोडून ठेवलं. चंडिकेते आणि काली ते सिंह आणि शक्ती ते असंख्यात बाण मारून तो ते व्याप्त करता झाला. निशुंभ अत्यंत मायावी दाण दश सहस्रभुजे करून 10 सहस्र चक्रे सोडून देवी जाते. हा शुंभ त्याला 8 हात. निशुंभाने मायावी रूप धारण केलं त्याला 10,000 हात आणि 10,000 हातातनं तो शस्त्र देवीच्या अंगावर टाकतो. 10 सहस्त्र चक्र त्याने देवीच्या अंगावर टाकले. तेव्हा देवी क्रोध पावली असंख्यवान सोडती झाली. दश सहस्त्र चक्रेचे क्षणमात्र झालं आणि आपल्या बाणी करून टाकले. त्याचे शिरछेदून निशुंभ क्रोधायमान गदा घेऊन लागला. शुंभा मारलाय बाण मारला. गदा प्रेरण चंडीकडे निशुंभ तेव्हा गर्जना करी देवीने तीव्र खडक झाली. गदा छेदून पडली. इतक्या निशुंभ रावला तात्काळ तो देवीने हृदय कमळ त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाणं महापराक्रम बोलला. शुंभ मरण पावल्यानंतर निशुंभ आला युद्धाला. त्याने देवीच्या अंगावर शूळ टाकला. देवीने त्याच्या अंगावर शूळ टाकला. त्या निशुंभाला तो शूल लागला. आता निशुंभ मरणार तेवढ्यात निशुंभाच्या शरीरातनं दुसरा निशुंभ तयार झाला. तो बाहेर आला. त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाणं महापराक्रम तिष्ठ बोलला. सवेची चंडिकेने हास्य करून क्रोधे खडक मारला. धावणे निशुंभाचे मस्तक छेदून धरणीवरही पाडला. आता तलवार घेतली. निशुंभाचा शिरच्छेद केला. तेव्हा चंडिकेने असो तेव्हा असुरदळी आकार आकांत वर्तला झाला. तो निशुंभ महाराज महाअसुर रमरांगणी पडिला. 9 कोटी मूर्ती सहित 64 कोटी चामुंडा सहित देवी रणांगणी विरसला. अनंत शक्ती स्वर्गलोकी आनंद थोरदेव वर्षिणी पुष्पसंभार लागला. वाद्यांत गजर स्तवन करते सगळे. त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावरून असंख्य असुराचे तैशीच काली सुखी झाली. असुराचे वक्ती कौमालिनी टाकून शकते कोट्यावधी मारले. ब्रह्मशक्तीच्या मंत्र बळे असंख्यात असले काळे माहेश्वरीच्या त्रिशूळे बसून आले रणाकडे. महिषारूढ देव आराही वासुर मारले. तुंडगाई दैत्याचे खंडविखंड पाय वैष्णवी कृती झाली. इंद्रशक्ती वज सोडून तेव्हा असुरा शिकरी रण किती गेले मरोना दृष्टीपाते. तेव्हा कित्येक नाश पावले. कित्येक रणातून पळाले. कित्येकाचे सुटून गेले अष्टपाल रणामध्ये. किती एक कालीने बक्षले. काही शिवरूपने विनाशले. कित्येक सिंहाने खाल्ले विध्वंसले. सर्व देवाला मातृगणही आनंदला असो या प्रकारे झाला. शुंभ होतं त्यामुळे. आता पुढल्या अध्यायी जाण शुंभ रणी पावेल मरण हे महासरस्वतीचे आख्यान सांगते झाले. निशुंभाचा वध झालेला आहे. शुंभ राहिलेले आहे ते आख्यानाला पुढच्या अध्यायातील. हे महात्म्य सुरत होत ऐशेचे वेचे पवित्र निश्चित श्रोत्याला करून पुढे सद्वासना व्यासे जैसे वर्णन केले तसे ते निर्मले श्रवणपट्ट्या वैली देवी संतोष होत आहे. त्या देवीचे नुकसान माझ्यासून निरंतर तिचे पद स्मरणे झालं. राम मानसे की श्री मार्कंडे प्राणेश्वरांचे म्हणून देवी भगवती महात्मा नाम नवमोध्याया श्री जगदंबार्पणमस्तु. किती दिवस राहिले? आहे ना. आता 9वा अध्याय झालाय. टोटल ते 15-16 अध्याय. आता जसं होईल पुढे आपल्याला 4.5 ते 5.5 करावं लागेल. 5.5 म्हणजे आता 4 ते 5.5 आहे. पुढे जर समजा आपले अध्याय होत आले तर शेवटचे 2 दिवस आपल्याला थोडं कथेचा टाईम कमी करावा लागेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञ
सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगदम्बा माता की जय। सप्तशृंगी माता की जय जय जय। रघुवीर समर्थ। जगदम्बा माता की जय।